गुलाबजाम बनवण्यासाठी आपण रताळे वाफळून घेतलेत. तर मी ते पॅनमध्ये वाफळून घेतलेत. खाली कागद ठेवले आणि वरती आपण त्याच्यावर रताळे शिजायला ठेवलेत आणि अशा पद्धतीने मी ते 15 मिनटं शिजून घेतलेत. त्यानंतर आपल्याला ते सोलून घ्यायचेत आणि सोलून घेतल्यावर मी ते किसणीने किसून घेतलेत. त्यानंतर यामध्ये आपण दुधाची पावडर घातलेली आहे आणि ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण गुलाबजामचं पीठ मळतो तसं एकदम सॉफ्ट होतं हे. आणि आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या. तर आता पीठ मळून झाले आणि मी गोळेही करून दाखवले तुम्हाला. त्यानंतर तुम्ही असं कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही हे गोळे तळून घ्या. तर मी आता तुम्हाला काही कढईमध्येही तळून दाखवते. मी मोठ्या आकाराचे जे केले होते ते कढईमध्ये तळून घेतलेत आणि काही असे छोट्या आकाराचेही केलेत. तर ते मी पॅनवर तुम्हाला फ्राय करून दाखवते. तर अशा पद्धतीने कढईवर सगळे हे गोळे घालून आता तळून घेऊया आपण. तर हे बॉल आता लालसर होईपर्यंत तुम्ही तळून घ्या. मी काही छोट्या आकाराचे बॉल बनवून घेतलेले ते तुम्हाला मी पॅनवर फ्राय करून दाखवते. पॅनवर अगदी थोडंसं तूप घालून घेतले. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शेंगतेलातही हे तळू शकता. तर एकदम लालसर होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचेत आणि असे मस्त खरपूस छान तळून झालेत माझे आणि खरंच खूप अप्रतिम लागतात हे. वाटत सुद्धा नाही की हे आपण रताळ्याचे केलेत. मी खिरीची तुम्हाला रेसिपी दाखवली आणि दोन्हींना सेम प्रोसिजर होती. तर तुम्हाला कशा वाटल्यात या रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.